खूपच प्रॉब्लेम झालाय नाही मित्राचा. काय सांगू ग तुला. काय झालं गेल्या आठवड्यात काय काय एका बर्थडे पार्टीला गेलो. हा. बर्थडे पार्टीला गेलो तर भर पार्टीत खाज आली ग. आणि इथे मांडीजवळ आता सगळ्यांसमोर कसं खाजवायचं. त्याने काय केलं माहितीये, काय केलं? ज्याचा बर्थडे होता त्याच्यासाठी पोल डान्स केला. खूपच प्रॉब्लेम झालाय नाही मित्राचा. काय सांगू ग तुला. काय झालं गेल्या आठवड्यात काय काय एका बर्थडे पार्टीला गेलो. हा. बर्थडे पार्टीला गेलो तर भर पार्टीत खाज आली ग. आणि इथे मांडीजवळ आता सगळ्यांसमोर कसं खाजवायचं. त्याने काय केलं माहितीये, काय केलं? ज्याचा बर्थडे होता त्याच्यासाठी पोल डान्स केला. नमस्कार मंडळी. आयुष्याच्या प्रवासात हास्याची सोबत घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, नेहमी खरात काकूंना गंडवणारा गौऱ्या आज आलाय चक्क त्यांना मदत करायला. चला तर बघूया ही मदत त्यांना स्वस्त पडते की महाग. अरे गौरे, काय मला का घेऊन आलास तू यार? तुला गावी जायचंय? हो, गावी जायचंय मला. अरे बाबा थांब ना, जाशील ना गावाला. अरे एवढं स्किट आहे ना बाबा, याच्यात गावाला जायचंय तुला. हा ऐक माझं, चायनीज खाऊन गावाला जा. जाशील ना? हा आता बघ, आपण खरंच काकूकडे जाऊया, पैसे काढूया, चायनीज खाऊया. तू जा ना गावाला. बस का भाई? आणि सारखं सारखं गावाला जात जाऊ नको, नंतर असं व्हायचं मला कधी बोलवताय, कळलं? तू चल. हा चल, हा चल आता चल लवकर लवकर. खरंच काकू, ओ खरंच काकू, आहात का खरंच काकू? गौऱ्या आलाय दारात काकू. ओ खरात काकू. अरे आले सकाळी सकाळी मारायला आलाय. खरंच काकू. काय आहे? काय आहे? का फ्लेवरच्या पुरणपोळ्या खाल्ल्यात? काय आहे? मारणा सांगकन. तुम्ही खूप कामात आहे. गौरव पटकन काय आहे ते बोला आणि लगेच निघून जा जा. चहा टाक, चल लवकर. कशाला आलाय सकाळी सकाळी? मी खूप ताणात आहे रे, मला खूप त्रास होतो. जा पटकन. कशाला आलाय त्रास? अरे यार बने, बघितलं, एक तर हा गावी जाणार पोरगा मी याला थांबवलाय. कशाला? कशाला म्हणजे त्याला म्हटलं इथं काकीला बघून घे. का? तुम्ही इथं फॉर्म भरता, मी ऐकलं महाराष्ट्र केसरीमध्ये. नाही नाही गप्प बसा गौऱ्या. ठीक आहे, निघतो आता. निघ इकडे, दरवाजा इकडे. हा इकडनं निघतो निघ. निघतो. अरे बने, तुला माहित आहे ना, हा मग काय? अरे अरे आपण काकींना मोठं करायला आलो होतो, त्यांचा बिझनेस वाढवायला आलो होतो. पण ठीक आहे ना यार, चल थोडा त्याचा बिझनेस वाढवूया. आपल्याला काय करायचं? गौऱ्या, काय थांब ना, थांब ना. नाही 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 थांब ना. नको नको नको. थांब ना. प्लीज, घरचे मेरा दाना पाणी उठ चुका, नको. थांब ना. हे कर ना. अरे, मला हे थांब, लय करेल. बरं, सोड. काय झालं सांग ना. बसा खाली. सांग ना. काय झालंय काय काकू? झालं? तुम्ही बिझनेस करताय ना? हो. बरोबर आहे. तो बिझनेस आपल्याला वाढवायचा आहे, त्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. काय म्हणजे वाढवायचं म्हणजे मग काय? काय? अरे बाबा, ऑर्डर आली आहे. 50 किलो पुलाव, 200 भाकऱ्या, 1000 पापडाची ऑर्डर आली तुमच्यासाठी खास. म्हणजे काय? एवढी मोठी ऑर्डर आली आहे? म्हणजे काय? खरंच एवढी मोठी ऑर्डर आहे अरे ना? आहे ना बाबा. बरं सांगा, आता ऑर्डर तर आपण डन केलेली आहे. मग काय? ऍडव्हान्स किती मागायचं सांगा. किती किती? गौऱ्या, म्हणजे पहिल्यांदा मला एवढी मोठी ऑर्डर आली आहे. हा? किती ऍडव्हान्स मागू ना, मला कळत नाही. काळजी करू नका, गौरव आहे ना. गौरव आणि बने असताना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. 50,000 ओके आहेत? किती? 50,000. 50,000. अरे आता बने, हे बघा फाईल घेऊन आलोय. आता तर फक्त बिझनेस करायचा आपल्याला. हा एक काम करा, तुमचा जीएसटी नंबर द्या. काय? जीएसटी नंबर. तो काय असतो? जीएसटी नंबर माहिती नाही? काकून जीएसटी नंबर माहित नाही? जीएसटी नंबर तुम्हाला जीएसटी म्हणजे माहित काय नाही? अहो जीएसटी म्हणजे घरकाम करणाऱ्या स्त्रियांचा टॅक्स. जे लोक घरामध्ये छोटा मोठा बिझनेस करतात ना, हा. त्यांना हा टॅक्स भरावा लागतो, तो जीएसटी. जीएसटी नाही माहिती रे मला. नाही माहिती म्हणजे? अरे पण आता आता काय करायचं म्हणजे? हा? तूच सांग काय करायचं ते. आहे आपल्याकडे एक लेटर आलंय. कसलं लेटर? एक मिनिट थांबा थांबा, हे घे लेटर, वाचा. इंग्लिश मध्ये आहे, जमेल? मला इंग्लिश वाचता येतं. गांडली आहे ना बने, इंग्लिश मध्ये लेटर आहे, वाच. गुड मॉर्निंग अँड गुड आफ्टरनून खरात काकू. देअर इज सम बिझनेस स्टार्ट यू इन युअर होम, लाईक जेवणाचे डबे. हा. अँड यू डोंट हॅव जीएसटी नंबर बघितलं अँड यू डोंट पे टॅक्स. बघितलं सो यू हॅव गिव्ह फाईन टू सरकार. म्हणजे रे, म्हणजे अयो, हे सरकारकडे लेटर आलंय. सरकारकडनं? म्हणजे काकू, उद्या तुमचा पेपरामध्ये फोटो येणार गुन्हेगार म्हणून. हे नाही गौऱ्या. तुम्ही जेल के सालाखेमध्ये. ऐक ना, मी एवढं मोठं काय नाही, छोटासा घरगुती जेवणाचा डब्याचा बिझनेस सुरू केला रे. ठीक आहे, अजिबात काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, बसा खाली. मी आहे ना, गौरव मोरे असं अजिबात काळजी करायची नाहीये. हा. बरं, हा सगळा मॅटर आपण सॉल्व्ह करूया. एक काम करा, फाईल दाखवा.
कसली फाईल? अरे आता तुम्ही बिझनेस करताय ना, हा तुम्ही अशी वर्षाला रिटर्न फाईल बनवत नाही? हा? रिटर्न फाईल कधी ऐकलं नाही. अरे पण आता नवीन वर्ष सुरू होते ना, रिटर्न फाईल बनवली पाहिजे. नवीन वर्ष सुरू होऊन जमाना झाला, मार्च महिना सुरू आहे. हॅपी सिंग तुम्ही समजताय ते न्यू इयर वेगळं आणि फायनान्शियल इयर असतं ना, ते 1 एप्रिल ते 31 मार्च असं असतं ते. हा. असं पण असतं. हा, असंच असतं ते, नुसतं गप्प 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 आता तुम्ही फाईल बनवली नाही नाही बनवली. फाईल बनवायला लागणार आहे, बनवायला लागेल काकू. नाहीतर तुम्हाला जेल होऊ शकते. नको नको ना गौऱ्या, हे बघ मी ना छोटासा बिझनेस सुरू केला आणि हे टॅक्स बिक्स ना मी पहिल्यांदा ऐकते रे. तुला कळतं ना बाबू, तुला कळतं ना, बघ तू बघ ना. मी आहे, मी काहीतरी करतो, अजिबात टेन्शन घेऊ हा, नका. बघून घ्या तू. ते फाईल द्या ना, रिटर्न फाईल. माझ्याकडे नाही ना रिटर्न फाईल. अरे यार, मग तुम्ही नुसतं डबेच बनवताय, हो रे. दुसरं काहीच करत नाही? नाही ना. ठीक आहे, बसा. आपला एक मित्र आहे, खास आहे, हा सीए आहे. कोण आहे? सीए फोन कर त्याला, फोन. त्याला फोन करतो, बोलून घेतो, हा. त्याला सांगतो ए सीए नीट कर फोन. सीए. हॅलो गौरव मोरे. हॅलो त्याच्या आधी बोलला. सीए आहे बाबा, मार्च एंडिंग आहे, त्यांची फोन लगेच चालू असतात. हॅलो सीए. हॅलो गौरव मोरे, बोला बोला. मी चंद्रकांत अनासपुरे सीए. वा वा कोण आहे? नाही त्या ते वेगळ्या आहेत त्या. ऐका ना, मी काय म्हणतो, हा बोला. तुम्हाला आमच्या खरात काकूंच्या घरी यायला जमेल का? येस येस. पण मी दिल्लीत आहे आता. दिल्लीला आहे? हा हा. म्हणजे तुम्हाला यायला अजून 7-8 तास लागतील. अरे येस देवा. येस येस. पण जरा प्रयत्न कर, लवकर आहे जरा. लगेच प्रयत्न करतो मी. प्रॉब्लेम मध्ये प्लीज या. नाही ओके ओके. ठेवला ठेवला. गप रे. अजय गौरव मोरे, निखिल बने. नमस्कार नमस्कार. या कोण? अरे दिल्लीला होते ना, लगेच कसे आले? दिल्ली कारभार हॉटेलला हा. इथे खाली. बिर्याणी मारता मारता फोन चालू होता ना. या, या. Sorry. या, 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 या. झाले. तुम्ही मला कशाला बोलवलं? तरी सर या ना, बसा ना सर. या ना, CS सर, या ना. बाजू बाजू. हा. बाजू बाजू हा. यांची ना रिटर्न फाईल बनवायची आहे, सर. अच्छा. म्हणजे TDS, रिटर्न फाईल, या. GST नंबर, असं सगळं आपल्याला एकदम एकत्र बनवायचं. बापरे, म्हणजे सगळंच बनवायचं होय, आहे. म्हणजे त्यांना बिचारांना काय माहिती नाही त्याच्यामुळे. येस येस येस. करू करू, आपण सगळं करू. हा. काय प्रॉब्लेम नाहीये. बापरे, एवढेच पेन 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 काढला. गौऱ्या, हा? मी यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय रे. चला चला. नाही एक मिनिट. बसा बसा हे नाक्यावर एसी रिपेअर करतो का हा माणूस? बसा बसा. हा, म्हणजे हे आधी एसी रिपेअर करायचे, हा. पण एकदा यांनी काय केलं, एसी उलटा रिपेअर केला, मग एसीचा सीए झाला. एसी सीए आता येते. हा, खरं आहे. अरे असं झालं? हो हो हो. असं होऊ शकतं. पण ह्यांनी डायरेक्ट परीक्षा दिली. अच्छा. सीए ची परीक्षा मधलं काय ना, डायरेक्ट परीक्षा दिली. अच्छा, direct. हा, ते महत्वाचं आहे. नाही सॉरी. हे एसी वाले वाटतात ते वाटतात. नाही, sorry. हा, Sorry. फाईल बनवायची काय बनवायची आहे? फाईल. हा, जायचं जेलमध्ये. नाही, नको नको. यांची फाईल बनवायची आहे, सर. हा, बसा सगळ्यांनी बसा. बसा सगळ्यांनी बसा. बसा बसले बसले. प्रश्न 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 हा प्रश्न ना. प्रश्न. किती बाय कितीची फाईल बनवायची आहे? आयो. अरे म्हणजे तुमच्या बिझनेसची जागा 10x15 आहे. हा. त्यामुळे साधारण 1.5 टनची आपल्याला फाईल बनवावी लागेल. आणि इयरली मेंटेनन्स म्हणाल तर 1400 रुपये लागतील आपल्याला. हा. आणि आम्ही वर्षातून 3 वेळा जाळी पण साफ करायला येऊ सगळे मिळून. कसली जाळी? मी सांगतो. अबे नाग्या, ऊंचे सुर में मत गा, भजन बिगड़ जाएगा. नाही. जे सांगितलं थोडं कर ना. Sorry, sorry, एसीच्या बाहेर एसी आहे, तू सी आहे. Yes, yes, हा, आणखी. हा. Yes, yes. ते त्यांची स्ट्रॅटेजी आहे, बोलण्याची पद्धत आहे. अच्छा, हो, अच्छा. हो. थोडं कोडवर्ड मध्ये बोललो मी. हा सॉरी का? त्याबद्दल माफ करा. तुमचं अकाउंट बुक वगैरे काही आहे का? अकाउंट बुक म्हणजे? ते पासबुक असतं ना. पासबुक. बिझनेसचा हिशोब कशात मांडता तुम्ही? अच्छा, एक मिनिट. हा येस येस. याच्यात मांडते. कॅलेंडरवर मांडता तुम्ही? हो. नाही म्हणजे अगदी 10-12 डबे आहेत ना, त्याच्यासाठी कुठे एवढी मोठी वही बनवू? ठीक आहे, हरकत नाही. आता हे सगळं मॅनेज करून घ्या. ह्यावेळेस सगळं मॅनेज करून घ्या. यांची फाईल बनवून द्या. चालेल, फाईल बनवतो बनवतो. Please, हा, please. येस येस. हे ठेवा इकडे बाजूला ठेवा. हा. तुमचं नाव सांगा मला. चालते मी नाही सांगत. काय झालं? मला कुतकुला आता. जा मग घराच्या बाहेर. सांगा ना पटकन नाव. मग नाव विचारलं ना. झाले ना, एकदा नाव घेऊन झालंय ना. व्हायरल झाले का नाही? परत घ्यायचंय? नाही मग खरं नाव सांगा काय ते. लवकर नाव सांगा काय ते. सांग. काय सांग? सॉरी. हा, वनिता खरात. वनिता खरात. खरात. आणि 700 मधून 200 गेले. 2 लाख क्रेडिट बॅलन्स डिबेट झाला. ही फाईल फाईल रेडी झाले. सक्सेसफुल. फाईल सक्सेसफुल. फाईल सक्सेसफुल. फाईल सक्सेसफुल. फाईल सक्सेसफुल. आता आता महत्वाचा इव्हेंट आहे. होय, होय, होय. थांबा. फाईल घ्या, मला रिटर्न करा. झाली तुमची रिटर्न फाईल. अभिनंदन.
डन डन एवढ्या पटपट पटपट बापरे काय नशीब काढले अरे. लोकांना 2-2 महिने लागतात नाही तर काय? 2 मिनिटात रिटर्न फाईल बापरे बापरे सगळं झालेलं आहे Thank you. सगळं या, पण- ओ एक मिनिट मिस्टर सीए सगळं झालंय पण हे राहिलंय काय? वॅट टॅक्स वॅट टॅक्स राहिला ना वॅट टॅक्स हो. वॅट टॅक्स राहिला हा. ओ माय गॉड एक आपला महत्वाचा टॅक्स आहे तो आपल्याला भरावा लागतो वॅट टॅक्स म्हणजे वेळच्या वेळी आत्ताच्या आत्ता भरायचा टॅक्स हा पण एक मिनिट तुम्ही वॅट टॅक्स भरला नसेल हा. तुम्हाला फॅट टॅक्स तर भरावा लागणार बरोबर. फॅट टॅक्स उगाच काय पण बोलतो हा बाप रे बाप सीए तुम्ही सांगा आता तुम्हीच सांगा आम्ही नाही सांगत काय मला काय समजत नाही म्हणून का उगाच फॅट टॅक्स आणि काय पण बोलले असतोय फॅट टॅक्स सीए फॅट टॅक्स म्हणजे काय सांगा त्यांना तुला माहित नाही मी फक्त 1-2च वाचून आलोय तू वाढवत चालला काय बोलला काय बोलला हे म्हणाले सांगतो त्यांना अजून 2-4 घरे करायचे आहेत. हा. हा. अच्छा नाही सॉरी मी नाही प्रत्येक माणसाचं एक वजन ठरलेलं असतं पण ते जर वजन वाढलं तर पृथ्वीवर त्याचा भार येतो पृथ्वीचा तोल जाऊ शकतो पृथ्वी घुसमटू शकते म्हणून अतिरिक्त वजन वाढल्यानं एक टॅक्स भरावा लागतो तो गौरव टॅक्स सो फॅट टॅक्स असतो सॉरी फॅट टॅक्स फॅट टॅक्स असतो फॅट टॅक्स पण मी काय म्हणतो मिस्टर सीए Yes. यांनी लहानपणापासून फॅट टॅक्स भरला नाही ओ. किती लागेल यांचा फॅट टॅक्स 2 लाख 2 लाख अरे 2 लाख 2000चा धंदा होतो रे जेमतेन एवढे पैसे कुठं एवढ्याच असतं. एक मिनिट सीए तुम्ही एवढे पैसे आजपर्यंत एकही टॅक्स भरलेला नाही आहे? हे लक्षात आलं ना गव्हर्नमेंटच्या तर तुम्हाला गव्हर्नमेंट जेलमध्ये टाकेल मला जेलमध्ये नाही जायचं गौऱ्या प्लीज ठीक आहे अजिबात असं काळजी करू नका तुम्हाला मी जेलमध्ये जाण्यापासून वाचवतोय कळलं मी वाचवणार सीए माझा मित्र आहे तुझ्यावर विश्वास आहे मला अरे मी आहे ना पण ह्या वर्षी चांदीची गदा आपल्या घरी आली पाहिजे लवकर लवकर मला बंबानीकडे जायचं लवकर बापरे बघितलं त्या तिकडे जायचं त्यांना बरं मी ऐका ना मी काय म्हणतो हा. एवढा सगळा पैसा आमच्या काकूकडे नाही हा. आहे काय कन्सेशन देता आलं तर बघा ना काकू कसं कन्सेशन देणार थोडा पैसा आहे त्यांच्याकडे प्लीज पण काय करायचं काय त्याचा तोडगा काय आहे आमच्या काकू कलाकार आहेत खूप उत्तम डान्सर आहेत त्या ह्या डान्सर आहेत होय 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 बापरे पण ते मला आधी पटलं पाहिजे की त्या कलाकार आहेत तर मी कलाकार कोट्यातून काहीतरी द्यावं लागेल मला प्लीज प्लीज ऐका. करा ना हा, हा. अरे गौऱ्या मी तो सोसायटीतला डान्स याच्या समोर कुठे अरे आत्ताच ते बोले तुम्ही कलाकार आहात, तुम्हाला कन्सेशन मिळेल म्हणून हा. प्लीज काहीतरी करा ना हा प्लीज प्लीज एवढा ते प्रॉपर नाही येत रे मला अरे प्रॉपर कोणाला पाहिजे हा चला रेडी सर चला, चला. रेडी आहेत रेडी Ready आहेत ना? नमस्कार घेते. नमस्कार घ्या, हा, नमस्कार घ्या नमस्कार घेतो पुन्हा- काय रे काय झालं काय नाही काय नाही काय मस्करी आहे करावं बापरे हा डान्स होता की 4थ्या महायुद्धाची नांदी होती बघितलं बघितलं डान्स बघितलं आता मिळेल का कन्सेशन ते बेकार पडली यार बस ते बेकार पडले कन्सेशन देतो देतो देता ना देता ना कलाकार कोटा काय अका ओटा कोटा सगळं साफ करून देतो एवढं काय? फक्त कन्सेशन किती आहे किती देताय? 2000 2000 2000 रुपये 2000 रुपये तुम्हाला कन्सेशन मिळेल म्हणजे टोटल किती भरतील नाही 2000 नको 20000 करूया आपण 20 अरे ऐका ए, नको नको 20,000 म्हणतात गौऱ्या 20 मी 2000चा धंदा होतो रे थांबा फक्त. थांबा तुमच्याकडे आता किती आहेत हा एक मिनिट किती आहेत बघा यार म्हणे ओके आहे ना बाळा मी- जाशील ना गावाला हा. आरामात जाशील ना मस्त डान्स केला चल मनमोहना तू राजा 110 रुपये आहेत. मग चालेल शेजवान राहायचे झाले ए, नाही काय काय बोलला हा काय अरे ते हे चायनीज वाल्याचा हिशोब आहे ना हा. चायनीज वाला त्याचा पण हिशोब आहे हा. मग तर तो पण टॅक्स भरतो बाबा सगळ्यांना भरायला लागतो टॅक्स माहितीये का टॅक्स डेंजर असो हा ठीक आहे मग आता आपण करूया काहीतरी मॅनेज होईल ना माझं सगळं काय? आता आम्ही येतो चला चला काय चला 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 चल, चल. आहेस का घरात हाय हाय आहेस आली का आली डबे? आली धूम पिक्चर मधली उदय चोपडाची कॉमेडी आली गौऱ्या मार खायचंय तुला काय मार खायचा आहे काय या सगळ्यांचं घरात काय चालू आहे अगं काय नाही ते मी हे डब्याचा बिझनेस सुरू केलाय ना टॅक्स नव्हता भरला ग गौऱ्यांनी सगळं त्यांच्या मदतीने ए, चला दादा! चला 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 थांबा 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 चला तुम्ही कुठे जायचं नाही चला इकडे अरे काय चला गावाला जायचं मला हो? सोडते ना तुला गावी सोडते काय काय म्हणाली ती याच्या मदतीने ती रिटर्न फाईल करून घेतली टॅक्स भरून टाकला सगळा रिटर्न फाईल हा. टॅक्स भरला हा अगं खरात काय? तुला माहित नाहीये का आपल्या बायकांना 2.5 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल ना तर इन्कम टॅक्स नाही भरायला लागत काय हो इन्कम टॅक्सला सूट असते आणि तुझा नवीन व्यवसाय 2.5 लाखाचं उत्पन्न तरी होतंय का तुझं वेडा बनवतोय तुला हा गौऱ्या हो काय ए नाही ए मी नाही आणि जीएसटी बने आता जीएसटी मिळेल ती घेऊन पुढे गावाला ज्याचं वार्षिक उत्पन्न 20 लाखाच्या वर असतं त्यांना जीएसटी भरायला लागतो 20 लाखाच्या वर उत्पन्न आहे गंडवतायत हे लोक तुला कुठला टॅक्स घेतलास माझ्याकडनं मी फॅट टॅक्स फॅट टॅक्स तू कुठला घेतलास कुठलं रे वॅट टॅक्स तुमच्या नाकात-
फायनान्शियल इयर एंडिंग बघता अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स अँड एंटरटेनिंग ॲट द सेम टाइम. जोरदार टाळ्या. सई. सुपर परफॉर्मन्स. आपल्या देशामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच पर्सेंटेजमध्ये डायरेक्ट टॅक्स भरला जातो आणि मला असं वाटतं ह्या अशा महत्त्वाच्या आपण कधी आपण आपल्या प्रोफेशनचा आणि अशा गोष्टींचा फार असा मंच टू मंच संबंध येत नाही, पण अशा गोष्टींवर आपण प्रकाश टाकतो मधून. ही खूप चांगली गोष्ट आहे. छान परफॉर्मन्स होता. थोडा इन्फॉर्मेटिव्ह, थोडा एंटरटेनिंग आणि खरात काकूंच्या हातचं जेवण जेवायला नक्कीच आवडेल. आता खरात काकूंच्या हातचं जेवण जास्त टेस्टी लागेल असं वाटतंय प्रॅक्टिस करून. तर बघूया, जेवायला बोलवा आम्हाला कधीतरी, मग कळेल. गौऱ्या मस्त, बाकी रसिका आणि श्रमेश तुमची ही साथ मस्त. ये बात. मंडळी, काही दुखणी अशी असतात जी सहनही होत नाहीत आणि सांगता येत नाही, पण त्यातून हास्य निर्मिती मात्र नक्कीच होते. तेच अनुभवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर यांना. एक्सक्यूज मी, मे आय कम इन? येस. ते MHJ स्किन केअर सेंटर, हो हेच किरण संघवी यांचं. हेच. मी त्यांची असिस्टंट आहे. डॉक्टर येतील इतक्यात. हा मला सांगा आधी काय प्रॉब्लेम आहे? हा प्रॉब्लेम काय? खाज आहे. ते दिसतंय. नाही तसं नाही. खाज आहे म्हणजे अंगाला खाज येते, सर्वांगाला खाज सुटली आहे जरा. असं सांगा ना सर. आता मला डिटेल मध्ये सांगा, म्हणजे डॉक्टर आले की त्यांना तसं सांगायला. हा मला ना सगळीकडे खाज येते, म्हणजे डोक्याला, पोटाला, पाठीला, सगळीकडे. म्हणजे मी असं बसलो ना की इथे 3 घड्या पडतात, त्या घड्यांमध्ये खाज येते. असं ताट बसलो ना की इथे 3 घड्या पडतात, त्या घड्यांमध्ये पण खाज येते. मी चालतो ना, मांड्या घासतो तो, इथेही खाज येते, सगळीकडे खाज येते. मला काहीतरी करा याच्यावर. बरं, मला सांगा खाज आलं की कसं वाटतं तुम्हाला? खाजवावं असं वाटतं. अहो म्हणजे तसं नाही, तुम्हाला जे इचिंग होतं ना त्याची इंटेन्सिटी किती असते? इंटेन्सिटीमध्ये सांगायचं तर खाजवावं असं वाटतं. एवढी खाज येते. काहीतरी करा ना. मी म्हणजे खूपच प्रॉब्लेम झालाय. बरं ठीक आहे, मी हे सगळं नोट डाऊन केलंय. डॉक्टरांना सांगते आल्यावर, ते तुम्हाला चेक करतील. येस मी पाठवते त्यांना. आलेच. ओ हॅलो मिस्टर, काय करताय तुम्ही? प्लीज तिकडे बसा. प्लीज नक्की. काय होतंय तुम्हाला? प्लीज हॅव अ सीट प्लीज. काय सर इचिंग? तू प्रसाद? माय गॉड, प्रसाद पांडेकर ना? नाही खांडेकर. नेहा पतंगे. एक्झॅक्टली. ओ माय गॉड, व्हॉट अ सरप्राईज. इतक्या वर्षांनी कॉलेज नंतर आज भेटतो आपण. तू पण इथे डॉक्टर किरणकडे कामाला आहेस का? नाही ऍक्च्युली माझंच हे क्लिनिक आहे. मीच डॉक्टर किरण संघवी. मीच आहे डॉक्टर किरण संघवी. ऍक्च्युली माझ्या नवऱ्याला ना किरण हे नाव खूप आवडतं. नवऱ्याला किरण आवडतं म्हणून मग मी किरण नाव लावलं आणि अर्थातच लग्नानंतर आडनाव बदलतात, सो मग किरण संघवी असं झालं. माझा गोंधळ झाला, मला वाटलं पुरुष डॉक्टर आहे. नाही मीच आहे स्किन स्पेशलिस्ट. कसं सांगायचं? पण प्रसाद, हा. कसा आहेस? कसा आहेस? मस्त. वाव. राधिका सोबतच लग्न केलंस की म्हणजे? नाही तिच्यासोबतच फक्त लग्न affair? केलं. तिच्यासोबतच केलं. नाही काय, कम्फर्टेबल नाहीये का? तिच्यासोबतच केलं लग्न. हा ना? राधिका सोबतच. मग काय करतोस सध्या? खाजवतो, सजवतो, घर सजवतो. अच्छा. इंटेरियर डेकोरेशन फर्म मध्ये आहे ना मी. अच्छा, हो का? हा, वा त्याचं. दॅट्स ग्रेट. हा. पण एक कॉलेजमध्ये असताना तू स्पोर्ट्समन होतास. हा. मस्त स्विमिंग करायचं असं तू. हो. तुला एक सिक्रेट सांगू? आम्ही कॉलेजमधल्या मुली ना तुला कॉलेजचा हेमंत बिर्जे म्हणायचो.
एवढं येस म्हणजे ते टार्झन वाला हेमंत बिर्जे हो. मी कसलं भारी स्विमिंग करायचंस तू टार्झन आता डायरेक्ट खाजवायला दाखवायला मग अजूनही करतो स्विमिंग वगैरे आ? अजूनही काही स्विमिंग नाही आता नाही करतो मी पण मला थोडं आता थोडस किंचित पोट पण सुटलं ना ते होतच लग्नानंतर काय त्याला आता मी क्रिकेट खेळतो क्रिकेट ओ रिअली हा आणि माझी बॉलिंग स्टाईल खूप फेमस आहे अच्छा अरे लोक कुठून कुठून येतात बॉलिंग स्टाईल मी तुला दाखवतो थांब दाखव ना, please. म्हणजे बॉल आहे ना हा तो असा घ्यायचा आणि हे काय करतोय सुप्रसाद हीच बॉलिंग स्टाईल आहे माझी अशी अशी एवढी हा आणि मग ही अशी करत अशी हा अशी येते बस 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 बोल काय होत आहे ऍक्च्युली ना मला खूप खास काही नाही खास असं काही नाही नाही पण इथे लिहिलंय की सतत इचिंग होतंय चालताना इचिंग होतंय मांड्या घासतात ते माझं नाहीये अंगाला मित्राचं आहे मित्राचं अच्छा मित्रच आहे? मित्राला प्रॉब्लेम आहे तो माझं नाहीये ते मित्राला प्रॉब्लेम हो अच्छा मग मित्राला आणायचं ना बोललो मी त्याला बाबा जा तर त्याला खाज येते ना तर त्याला थोडी लाज पण वाटते त्याची मग तो बोला की जा ना पशा तू जरा विचारून ये मी एक काम करतो मी त्याला घेऊन येतो आता मी निघतो हा प्रसाद 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 प्लीज बस बस मी घेऊन येतो ना काही त्याला. हरकत नाही हे बघ तुझ्या मित्राचा प्रॉब्लेम तुला तर माहितीच आहे ना बस काय मला माहिती नाही काय मला माहिती असं. मला एक काम कर तूच सांग त्याला काय काय होतंय हरकत नाही आ? मी त्याला ट्रीटमेंट सांगेन तू सांग मला काय सांगू म्हणजे असं होईल ते सांगितल्यावर हो का नाही अगं खूप प्रॉब्लेम चालू आहे त्याचा खूप प्रॉब्लेम म्हणजे त्याने सगळे उपाय केले पण ती अंगाची खाज जातच नाहीये त्याच्या आता 2 दिवसांपूर्वी केवढा प्रॉब्लेम झाला माहितीये काय काय झालं होतं बॉस बरोबर त्याची मीटिंग होती कॉर्पोरेट एवढी मोठी कॉर्पोरेट मीटिंग आणि त्याला अचानक 2दा खाज आली ग अच्छा आता सगळ्यांसमोर कसं खाजवायचं नाही बरोबर मग त्याने काय केलं माहितीये टेबलाखाली गेला आणि खाजवून घेतलं आहे हे खूप हो म्हणजे tension कसा गेला तुला दाखवतो नाही, म्हणजे- त्यानं असा असा गेला हे जरा- आणि इथे बसून ना आहे. प्रसाद 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 काय होतंय असं नाही, खाजवलं माझ्या- त्याने. एक मिनिट तू इथे बस नाही प्लीज असं असं त्याने मला खाजवलं तुझ्या हे मित्राचा कन्सर्न कळतोय हो, हो. म्हणजे त्याला काय लेवलचा त्रास होत असेल हेही माझ्या लक्षात आलंय पण तू प्लीज तू बस म्हणजे त्याला सतत इचिंग होत सतत इचिंग होतं माहितीये 2 असिस्टंट सोडून गेले 2 असिस्टंट हा त्यांना मी खाजवायला सांगितलं तर येते खाजवून द्यावं सोडून गेले एक मिनिट तू का सांगितलंस असिस्टंटना खाजवायला मी नाही तू म्हणालास आता मी खाजवायला सांगितलं मित्राने सांगितलं अच्छा अच्छा त्यांना मित्राने सांगितलं माझं नाहीये मित्राचं आहे तू ते. मित्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा मित्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बर बर खूप प्रॉब्लेम होतो यार काय काय होत आहे अजून म्हणजे मी घरात जिथे जिथे बसतो ना हा प्रत्येक कोपऱ्यात एक कंगवा आणि एक पट्टी ठेवलेली असते तुझ्या घरात हे यार नाही, आता- माझ्या नाही मित्राच्या नाही आता घरात तू म्हणालास की माझ्या घरात नाही म्हणून नाही म्हटलं मित्राच्या मी. घरात अच्छा. म्हणजे घरात शांतता असेल ना एकदम पिनड्रॉप सायलेन्स असेल ना तर मध्येच आवाज येतो तो माझा असतो तो. तुझा असतो बघ मी नाही ना हे माझं चुकतंय हा माझ्या लक्षात तू माझ्या म्हणतोय हा. आणि मला असं वाटलं की एक्झॅक्टली तुझ्या मित्राचा पॉइंट ऑफ माझ्या व्ह्यू मित्राच्या. सांगतोयस बर सांग 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 हा वैवाहिक आयुष्यात पण प्रॉब्लेम होतो काय काय होतं एक्झॅक्ट बायको आहे ना यार समजून घेतलं पाहिजे ना म्हणजे? एवढं काय तर राधिका मला सरळ तोंडावर बोलते यार बेडरूम मध्ये माझ्या बाजूला झोपत जाऊ नकोस बाहेर झोपत जा इकडे कूस बदल तिकडे कूस बदल माझी झोप मोड होते बायको पण समजून घेत नाही याला अच्छा राधिका तुमच्या मित्राला सांगते की जवळ झोपू नको हा. नाही नाही राधिक त्याची बायको त्याच त्याला मित्राला हा. ओके अच्छा म्हणजे त्याच्या बायकोचं नाव सुद्धा राधिका आहे नाही 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 का? त्याचं नाव तिचं नाव राधिका नाही आहे मग मग मित्रांनी ठेवलंय तर राजिता आहे राजित आहे म्हणजे त्याला रंजिता ठेवायचं होतं स्पेलिंग मिस्टेक झालं मग राजिता हरकत नाही एक सेकंड मला फोन येतोय तर मला त्याचा हॅलो. त्या प्रत- हॅलो हॅलो रेंज नाही आहे वाटतं एक हॅलो 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 हां ठीक आहे चालेल हां ओके ठेवतो हो ओके ओके बाय रेंज नव्हती खूपच प्रॉब्लेम झालाय नाही मित्राचा काय सांगू ग तुला काय झालं गेल्या आठवड्यात काय काय एका बर्थडे पार्टीला हा गेलो
बर्थडे पार्टीला गेलो तर भर पार्टीत खाज आली ग. आणि इथे मांडीजवळ आता सगळ्यांसमोर कसं खाजवायचं त्याने काय केलं माहितीये? काय केलं? ज्याचा बर्थडे होता त्याच्यासाठी पोल डान्स केला. पोल नाही तर दाखवला असता आता. प्रसाद, तुला आठवते तू कॉलेजमध्ये असताना गॅदरिंगला डान्स केला होतास? हा? आम्ही तुला वन्स मोर सुद्धा दिला होता आणि कसलं कमाल नाचला होतास तू. हा मला आठवतं ना. मला आठवतं तुम्ही डान्स केला होता आता. 15 वर्षापूर्वी चंद्रा हे गाणं नव्हतंच. चंद्रा हे गाणं आता आलंय ना. हो का? मी आता कुठेतरी केल्यासारखं वाटलं मला. प्रसाद, एक जस्ट अ मिनिट. हा घ्या मला जरा एक हॅलो. नाही नाही, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, नाही. ज्या पेशंटला त्रास होतोय ना त्या पेशंटलाच पाठवा. नाही नाही, मित्रांना वगैरे नाही पाठवायचं, अजिबात नाही पाठवायचं. म्हणजे काय, या अशा पेशंट्सना ना खरंच अक्कलच नसते. ज्यांना स्वतःला खाज येते हे दाखवायला लाज वाटते, अशा पेशंट्सना अक्कल नसते. ते काही नाही, अहो शरीर येते, शरीर म्हटलं की डिसीज तर होणार ना. आणि डॉक्टरांना जर सांगितलंच नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होणार? नाही, तुम्ही पेशंटलाच पाठवा. नाही तर मी नाही कन्सल्ट करणार. हां प्लीज. येस येस येस. हां बोल प्रसाद, बोल. हां, तर तुझं काय सांगत होतं? काय नाही, मित्राचं आहे. मी एक काम मित्राचं, करतो, हा. मी त्यालाच घेऊन येतो मी. हा नाही, हरकत नाही. म्हणजे काय, बरोबर आहे, त्याला अक्कल पाहिजे, त्याने आलं पाहिजे ऍक्च्युली. भेटूया आपण. हा येस येस. नेहा, मलाच येते खाज. मी सगळं सांगणार आहे नेहा. खूप प्रॉब्लेम होतोय ग, खूप प्रॉब्लेम होतोय. माझ्यासारख्या स्विमिंग चॅम्पियनला सोसायटीने स्विमिंग पूलमध्ये बंदी घातली. अत्यंत वाईट. अगं स्विमिंग पूल सोड, मला माझ्या स्वतःच्या हक्काच्या बाल्कनीत पण उभं राहायला बंदी आहे, माहितीये. मी बाल्कनीत उभा होतो काय झालं? आणि इथे खाज आली. हो. म्हणून मी असं खाजवायला गेलो. कालच्या बायकांना वाटलं मी छेडतोय त्यांना. 3 वेळा मच्छीवाला आला, साहेबने हात दिखाया म्हणून. अत्यंत वाईट आहे, खूप वाईट आहे. माझीच बायको मला लांब झोपवते ग. राधिका, गावी गेलो कोकणात की सगळे बोलतात मालवणी खाजा आला, मालवणी खाजा आला. खूप प्रॉब्लेम होतो. शांत हो, शांत हो, रिलॅक्स, बे रिलॅक्स. हे बघ प्रसाद, कसं आहे ना, शरीराला असे अनेक आजार होऊ शकतात. स्किन डिसीज सुद्धा होऊ शकतात. आणि जर हे स्किन डिसीज आपण लपवले ना तर याचं प्रमाण वाढत जातं. आणि तू जर मला सांगितलंच नाहीस तर मला कसं कळेल आणि मी सॉल्युशन कसं काढेन त्याच्यावर, नाही का? हे बघ, मी तुला सांगते, अत्यंत सोपी प्रोसिजर आहे. माझ्याकडे हे लोशन आहे. हे लोशन जरी तू लावलंस ना, तू जरा इथे बसतोस का? ये ना. याने होईल? हो, याने होईल. तू बस इथे बस. मला इथे मानेच्या इथे पण येते खाज. मानेच्या इथे येते ना. मी तुला इथे जरा पण. दाखवते. साधारण ना, हे बघ, एवढंसं मलम घ्यायचं. इथे येते का? इथे बघ. ओके, हे बघ. हा कसं वाटतंय? बरं वाटतंय? फिलिंग वेल? चांद राती. चल प्रसाद, हे काय? भारी वाटतंय. हा, एक काम कर ना, तुला बरं वाटतंय ना, हे महत्वाचं. इथे मांडीची तू. ए, चल, हे स्वतः घे आणि घरी जाऊन लाव. मालवणी ख्वाजा कुठला? मालवणी चल, निघ. थँक्यू यार. नेहा थँक्यू. ये प्लीज ये. काय राहिलं नाही. क्या बात है. हा खुजलीवाला परफॉर्मन्स बघून आम्हाला जाम गुदगुल्या झाल्या. मस्त परफॉर्म केलं. बघूया हा सरस काय म्हणतात प्रसादा. अफलातून कॉन्सेप्ट होती आणि ब्रिलियंटली परफॉर्म, म्हणजे कमाल केलीस तू. एका कुठल्या तरी चित्रपटात, मला एक्झॅक्ट आठवत नाही, कादर खान असतात आणि त्यांना खूप खास सुटत असते, हम नावाच्या चित्रपटामध्ये. त्याची आठवण झाली मला तुझा परफॉर्मन्स बघून. फॅन्टॅस्टिक, नमा ब्रिलियंट ॲज युजल. खूप मजा आली. मंडळी, निकाल लागल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून मिसळून राहायला पाहिजे. पण मिसळच्या हॉटेलवर रंगलाय त्यांचा हा राजकीय फारस. मग आता बघूया तिथे नेमकं काय घडतंय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे कार्यकर्ते.
MH स्वीट मार्ट. मी अरुण मिसल हाऊस मधून बोलते. सकाळीच तुमच्या या सेंटरमधून मी जवळजवळ 20 किलो केशर पेढे घेऊन आलेलो आहे. प्रॉब्लेम काही झालाय की नाही, मी निवडणुकीत पडलोय. आता त्या पेऱ्याचं काय करायचं असं थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. तर ते पेरे तुम्ही अर्ध्या किमतीत घेता का, याच्यासाठी मी फोन केलेला आहे तुम्हाला. ओके, ठेवते. काय बोलले डोक्यावर पडलं काय बेवड्या? अच्छा म्हणणं ते बोलला. अगे आपली निशाणी काय, लिंबू. त्या मोऱ्याची निशाणी काय, फरसाण. मला मत द्यायचं सोडून तू त्या मोऱ्याला मत दिलास. मिसलीमध्ये आपण आधी फरसाण टाकतो की नाही, नंतर वरून लिंबू पिलतो, म्हणून माझं ते चुकून फरसाणचं बटन दाबलं गेलं. अगं लोक मिसल खाताना कमीत कमी 4 पाव तरी खातात. मला एकच मत मिळालंय. आता या 20 किलो पेढ्याचं काही करायचं रे? तेच मी म्हणते, काय करायचं? फुडारीगिरी करायची हाऊस आहे ना लय. एवढा सगळा पैसा त्यांच्या मड्यावर ओतलात, आता काय करायचं? निशाणी काय ठेवली होती? लिंबू. लिंबू. एकाने तरी लिंबू पिल्ला काय तुमचा? तुम्हाला एक मत पडलं ना, त्याच्यापेक्षा बिया जास्त असतात लिंबात. अगं मला वाटलं नव्हतं का मी एवढा बेकार पडन म्हणून. आता काय करू मग? बस झाली पुढारीगिरी, आता गपचूप धंद्याकडे लक्ष द्या. हा कोण आला रे, कोण आला? असू द्या. काय कदम, काय आमचं कार्यकर्ता नाचून नाचून लय दमलेला आहेत. तेव्हा 300 प्लेट मिसल लावा. दिशेनी काय रे? लिंबू. लिंबू 600 लिंबू घ्या. ती अशी कचा 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 कापा. मग ती लिंबू आहेत ना, आम्ही मिसलीवर अशी नुसती पिलून पिलून काढणार आणि चोथा करणार. किती फालतूगिरी करशील रे? चल चल चल, 300 मिसल लाव पटकन. बाहेर कार्यकर्ते उंबा आहेत, त्यांना खायचे. पटकन लाव, चल. हे आणि लय महाग झाला होता ना. काय बोलला भाषणात? कोण प्रभाकर मोरे. मी त्याला ओळखत नाही. अरे वसाड्या, तुझ्या नाकावर टिचून मी निवडून आलेला आहे. काय समजलास? बघतोस काय तोंडाकडे, बघतोस काय? 300 प्लेट मिसल लाव, चल पटकन. बसायला खायला कार्यकर्ता नको. बसायचं नाही, माझ करतो साईज. जिंकून आलास म्हणून वाचड्या. चाल इकडे मिसल मिसल काय काही येरा बिरा झाला काय तुम्ही? मी येडे झाले. 300 मिसलची ऑर्डर आली आहे, एवढे पैसे कशाला सोरायचे? या वासऱ्याला मी काहीच देणार नाही. पण ते तुमचं राजकारण नका आणू. लक्ष्मी स्वतःहून येते, नका नाही म्हणू. कुठे वासऱ्याकडे लक्ष्मी आहे ती? काय सांगतोस तू म्हणा? बसाओ गप, कांदा लिंबू चिरायला घ्या, चला. या वा वा वा. काय फालतूगिरी चालले? काय फालतूगिरी चालले? मी तुझा नवरा आहे ना, मी पडलोय ना, तरी या वसाऱ्यासाठी कुठून कुठून नाचशील. ए मोर्या, फालतूगिरी करू नको. चल इकडून निघ. अरे नाही जाणार, आनंद साजरा करायचा. वाजवा रे. आपण असं दृश्य बघूया. तुम्ही बघू शकता इकडे. आत्ताच आपण बाहेरच्या कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून आल्यानंतर हे समर्थक आपण बघू शकतो कशा पद्धतीने जल्लोष साजरा करतायत. वा 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 वा. आपण थेट जाऊया प्रभाकर मोरे यांच्याकडे. प्रभाकर मोरे, तुम्ही जिंकलेले आहात, तर काय भावना आहेत, काय वाटतंय तुम्हाला? भावना सांगायची म्हणजे काय, म्हणजे जनतेने माझ्यावर आणि माझी जी निशाणी फरसाण आहे याच्यावर विश्वास टाकलेला आहे. काय समजलं? वा वा वा. काय आहे, विरोधकांनी लय प्रयत्न केला. म्हणजे जनतेला आश्वासनं दिली, प्रलोभनं दिली, पण त्यांचं काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे लोकांनी मनात निवडून दिलेलं आहे आणि त्यांना तोंडावर पाडलेलं आहे. काय समजलं? पण वसाऱ्या प्रलोभन तू दिलंस ना मोर्या. एक मिनिट, आपण यांच्याकडे येऊयात. तुम्ही का चिडताय?
जो तोंडावर पडलेला माणूस आहे ना तो आहे मी. या वसाऱ्यांनी माझ्या एरियात येऊन सगळ्या लोकांना पॅम्पलेट वाटल्यान की अरुण मिसल हाऊस मध्ये फुकट मिसल भेटणार आहे म्हणून. आजूबाजूचे सगळे लोक आले, फुकटची मिसल खाल्ली. मी त्यांना पैसे विचारले तर ते म्हणले पैसे कुठं, आम्हाला फुकट सांगितलेले आहे. मी तुम्हाला सांगतो जवळ अख्ख्या एरियातल्या लोकांचं माझं भांडण झालं याच्यामुळं. हा वसारा आला, मला बोलतो जो माणूस मिसलवरून भांडतो तो विकास काय करणार आहे. माझी निशाणी फरसाण आहे, फरसाणचे पैसे मी देणार आहे. ठीक आहे. फुकट खा. आता याच्या लाजर खातर मी पण त्यांना मिसल फुकट देऊन टाकली. कुणी ओढ दिलं नाही. या माझ्या बायकोनी सुद्धा, हिने सुद्धा मला ओढ दिलं नाही. हरकत नाही. ठीक आहे. तुमचा बाईट मी नंतर घेते. मी मुळात इकडे प्रभाकर मोरेंसाठी आलेली आहे. तर मला तुम्हाला हे विचारायचंय की तुम्ही विजयी झालेला आहात, तर तुमचा विजय इतका सहज सोपा असेल असं तुम्हाला वाटलं होतं का? म्हणजे काय सहज होणार हे मला वाटलंच होता. काय माझ्यासमोर हा वसाडा उभा होता. याला एरियात कुत्रा पण विचारत नाही, याला मत कोण देणार. आणि कसा लोकांसमोर दोनच पर्याय होतं, एक फरसाण आणि लिंबू. बरोबर. आणि फरसाण कसा महत्वाचा घटक आहे माणसाच्या आयुष्यातला, काय समजलं. म्हणजे माणूस आहे का नाही हा फरसाण असा कुरू खाऊ शकतो. बरोबर. हा चहा बरोबर खाऊ शकतो, पण लिंबू चहा बरोबर खाऊ शकतो काय मला सांगा. लिंबू चहा सोबत खाऊ शकत नाही. अरे पर वासाड्या, पाण्यामध्ये लिंबू पिलून खाऊ शकतो, पाण्यामध्ये फरसाण पिलू शकतो काय? गिचका नाही होईल काय वासाड्या? हा तुझा सगळा लॉजिक आहे ना, त्याची भाषण सांगत इथं कशाला सांगतो. काय रे कार्य करतात. आणि मॅडम कसं आहे, लिंबू खूप दिवस ठेवला की काळा पडतो, पण फरसाण काळा पडतो काय? नाही. फरसाण पिवळा राहतो. हा. अरे पण फरसाण खाल्ल्यामुळं पोटामध्ये गॅस येतं, 4 चौकातून उठून जावं लागतं वासाऱ्या. आणि लिंबू आहे मध्ये क जीवनसत्व असतं, फरसाण मध्ये काय जीवनसत्व असतं रे? फरसाण मध्ये फ जीवनसत्व आहे. फणकन मारेल वासाऱ्या. म्हणजे काय? काय सांगायचं. आणि निवडणुकीला उभा राहायला होता. अरे फ म्हणजे फन म्हणजे मजा. फरसाण असा कुरू खाली ना की लई मजा येते. काय समजतात. आणि मला सांगा, दारू पिताना चाकण्याला काय लागतं? फरसाण. लिंबूचा काय फायदा नाही, लिंबूमुळे दारू उतरते, म्हणून तुम्ही पडलात. शाबास दत्तू, काय मार्मिक उदाहरण द्यायला नाही. वा. अगदी छान उदाहरण दिलेलं आहे. दिलेलं याच्यावरती आहे. निरुत्तर आणि आहे. मुलात गोष्ट कशी मॅडम तुम्हाला सांगण्यासारखी आहे. हा फरसाण ही जीवनावश्यक वस्तू आहे. बर. अन्न, वस्त्र, निवारा आणि फरसाण या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. काय समजलं. अगदी तुम्ही मुद्देसूद बोलता. अरे काय सांगतो हा? एखाद्या माणसाला चक्कर आली तर लिंबू पिलून आपण सरबत देऊ शकतो, फरसाण पिलून सरबत देऊ शकतो काय? अगदीच मुद्दा भटकतोय आपला. भटकते कसं? न वासऱ्या, फरसाणचं काय सांगतो? नंतर लागू नये म्हणून लोक दाराला लिंबू बांधतात, फरसाण बांधतात काय? नाही बांधत, पण मुळात लिंबू श्रेष्ठ आहे की फरसाण श्रेष्ठ आहे ही आपली चर्चाच नाहीये मुळात. सांगा त्याला. मुद्दा हा आहे की मी तुमच्याशी संवाद साधायला आले प्रभाकरजी. हा, बोला. तुमच्या विजयाबद्दल बोलूया आपण. माझ्या म्हणजे आमच्या सूत्रांना असं कळलंय की तुमच्या प्रचारामध्ये काही सेलिब्रिटी समाविष्ट होते, याबद्दल जरा खुलासा करा प्लीज. सांगा. नको मला होते का नाही. म्हणजे माझ्या प्रचारासाठी काही सेलिब्रिटी आले होते. आमचं प्लॅटोनिक सई तामणकर. सई तामण? हो त्या माझ्या प्रचारासाठी आलेल्या होत्या का नाही. आणि दुसरी गोष्ट, माझी निशाणी फरसाण असल्यामुळे न बोलवताच प्राजक्ता माली सुद्धा आल्या होत्या. माझी सुद्धा निशाणी लिंबू होती, पण तो वसारा प्रसाद आलाच नाही माझ्या प्रसाद. कसा येईल कसा तो पिकलेल्या लिंबाचा प्रचार कशाला करील सांगा ना. त्याचं सगळं करिअर कच्च्या लिंबूवर झाली नाही, होय का नाही. माझी सुद्धा निशाणी लिंबू होती, पण तो वसारा प्रसाद आलाच नाही माझ्या प्रसाद. कसा येईल कसा त्याचं सगळं करिअर कच्च्या लिंबूवर झाली नाही, होय का नाही. नाही कच्चा लिंब. आपला मुद्दा पुन्हा भरकटतो आहे. मुळात आपली चर्चा प्रभाकर मोरे तुमच्या विषयी आहे, पण लिंबाविषयी नको बोलूया. बरोबर. तर प्रभाकर मोरे, आता तुम्ही जिंकला आहात, गावाचे सरपंच झालेले आहात, तर काय योजना आहेत गावासाठी? योजना म्हणजे फार भारी आहेत. 300 नागरिकांनी माझ्याकडे अर्ज दिलेला आहे नामकरणासाठी. ते मी पहिलं काम करणार आहे. काय त्यांनी असं लिहिलं आहे की अरुण मिसल हाऊस आहे ह्याचं नामकरण व्हायला पाहिजे. अरुण कसा सूर्याचं नाव आहे, काय तो कधीच हरत नाही, बरोबर ना रे, होय का नाही. आणि हा माणूस कसा हा वसाडा हरलेला आहे. मग मला सांगा अरुण मिसल हाऊस हा लोकांना पटेल काय. म्हणून मी नामकरण करणार आहे अरुण मिसल हाऊस. हे वसाऱ्या, हे माझं दुकान आहे ना,
हे नाव बदलायचं तुला कुणी दिला अधिकार? अधिकार ओ असू दे ना, हॉटेल तर चालू राहील ना आपला. हे वथरे, पण माझं हॉटेल आहे ना, या माणसाला कुणी अधिकार दिलाय? हा कसं नाव बदलेल? मोरेजी अजून काय योजना आहे? साधारणतः 300 मीटरचा ओव्हरब्रिज मी जो बांधणार आहे बरं. तो इथून सुरू होणार आहे आणि तिथं संपणार आहे. वथऱ्या, फक्त माझ्या दुकानावरनं ब्रिज बांधणार आहे म्हणजे लोक सगळे ब्रिज वरून जातील? या दुकानात खायला कोण येईल वथऱ्या? नाही नाही, तो तुमचा प्रश्न आहे कदमराव. कसा आहे, इथून 500 मीटरवर शाळा आहे. बर. शाळेतली मुलं इथं मिसळ खायला येतात. रस्ता ओलांडताना अपघात होऊ शकतो, त्यांची सुरक्षा म्हणून मी हा ओव्हरब्रिज बांधणार काय आहे. फालतूगिरी बोलतोय वथऱ्या? मग हा इथला रस्ता मी पूर्णपणे बंद करून टाकणार आहे समाजाच्याच कल्याणासाठी. वा 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 वा. आपल्या हे होऊ देणार नाही मी. हे माझं दुकान आहे, असं होऊ देणार नाही. हा ब्रिज कसा करतात तुम्ही तेच फक्त नाही नाही, मी जरी ब्रिज केला नाही तरी तुमच्याकडे जर गिरायक येईल हा. त्यांना मी लिंबू टॅक्स लावणार आहे. कशा लिंबू टॅक्स हे हा. काय आहे? जो इथं कस्टमर मिसल खायला येईल त्याने ग्रामपंचायतीची पावती फाडल्याशिवाय त्याला मिसल खाता येणार अरे नाही. हे काय फालतूगिरी आहे यार? बर, आणखीन काही निर्णय आहेत? आणि म्हणजे अजून एक महत्वाचा निर्णय असा आहे, म्हणजे ही हरुण मिसल हाऊस जी आहे हा. तर आमच्या ग्रामपंचायतीच्या आतले जे सगळी लोक आहेत हा. त्या लोकांसाठी एका मिसलवर 2 मिसल फ्री असं मी ठेवायला लावणार आहे. वा 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 वा. तू कोण ठरवणारा? इकडं एका मिसलवर 2 मिसल देणारा? हे बघ, जनतेची सेवा करायची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्यास ते मला करणं भाग आहे. हा हा, हा, हा. खूपच महत्वाचे निर्णय या हा, क्षणाला घेतलेले आहेत. प्रभाकर हॅलो. मोरे. हॅलो, नमस्कार, अरुण कदम बोलताय. हा मीच बोलतोय. अरुण कदम बोलतोय. नमस्कार सर, तुम्ही जिंकलेला आहात. मी जिंकलेला आहे. अरे बचाव, मी जिंकलोय. ये बचाव. वाह, बचाव. आता मी जिंकलेलो आहे. मी सरपंच होणार आहे. तुझ्या शेतावरून आता असा ब्रिज काढणार आहे. तुझ्या कणसाला सुद्धा मी टॅक्स लावणार आहे. तुला बाहेर परूच देणार नाही वसाऱ्या. बाहेर पडला तरी तुला टॅक्स लावणार आहे. मी आता तुला सोडणार नाही वसाऱ्या. मांजा इकडून तू असा ओव्हरब्रिज करतात. आता मिळालास तू. तू आयुष्यातून उठणार मना नडताच वसाऱ्या. एक मिनिट, एक सांगू का मी तुम्हाला? काय झाला? निकाल कधीच जाहीर झालेला म्हणजे? आहे आणि तुम्ही हारलेले आहात. मी प्रभाकर मोरे जिंकलेत ग्रामपंचायत. एक मिनिट थांबा, मी फोन करतो. कोणीतरी भंकस केली असेल, तुम्ही चेक करा. अरे तुम्ही. करते ना फोन, जरा थांब ना. हॅलो, हॅलो. हा हॅलो, मी अरुण कदम बोलतोय. अरे हा, नमस्कार अरुण कदम साहेब. मी हा, आता हा. तुम्हाला फोन केला होता. हा, मी जिंकले ना? काय हो, तुम्ही जिंकलेला आहात. तुम्ही जे शब्दकोड पाठवलं होतं दैनिक MSG-ला, त्यात तुम्ही जिंकलेला आहात. त्यासाठी तुम्हाला 1 किलो डिटर्जंट पावडर, टूथब्रश आणि टूथपेस्ट आणि साबण 4 अंग धुवायचे असे आम्ही देणार आहोत. तुम्ही कृपया आमच्या कार्यालयात येऊन ते कलेक्ट करा. तुमची ओळख दाखवणारं कुठलं तरी ओळखपत्र बरोबर ठेवा आणि एक साक्षीदार अरे आणा. ठेव वसाऱ्या. काय झालं? चेतना, चेतना, मी जिंकलोय. पण 1 किलो डिटर्जंट पावडर ना अंघोलीचं साबण दिलंय त्याने मला. हे वसाऱ्या, काय रे? मी जिंकलोय पण डिटर्जंट पावडर ना अंघोलीचं साबण मला वा मिळालं. वा, मग एक काम कर, ती डिटर्जंट पावडर आहे ती सगळी अंगाला चोल, वरनं साबण सगळं अंगाला चांगलं फास्ट चांगलं आणि वरनं लिंबू पील आणि आंघोळी कर. तो वसाऱ्या माणूस ए, काय मारू? ए, तुझ्या 300 मिसलची ऑर्डर कॅन्सल. आपण पुढची ऑर्डर खाऊ. अरे बजा. क्या बात है! फायनली फरसाण जिंकलाच. मला फार आनंद झालाय. भारी परफॉर्मन्स. प्रसादा. मला एक्सपेक्टेड होतंच फरसाण म्हटल्यानंतर प्राजक्ता तू असणारच, येणारच, किंवा प्लॅटॉनिक म्हटल्यानंतर सई. पण म्हणजे लिंबू आणि पण हे बघा, फायनली काय आहे लक्षात घ्या की तुझं फरसाण असेल आणि तुझं लिंबू असेल, पण फरसाणवर जेव्हा लिंबू पिळलं जातं ना तेव्हा त्याची चव खरी चटकदार लागते. तसाच चटकदार परफॉर्मन्स झाला जेव्हा हे फरसाण आणि हे लिंबू मिक्स झालं, तेव्हा त्याची चव काहीतरी आगळीच आली, मजा आली. रंजक परफॉर्मन्स, टेस्टी परफॉर्मन्स, मजा आली. सई.
एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता आणि तुम्हाला खूप दिवसांनी म्हणजे आपले सेट सिरीजेस आहेत त्याच्यापेक्षा बाहेर आम्ही बघितलं, याचा वेगळा आनंद होता आणि खूप मजा आली. मस्त कॉन्सेप्ट होती, तुम्ही सादर पण छान केली. आणि पारसमणी तुम्हाला एवढंच सांगते की प्लॅटॉनिक जेव्हा तुमच्या बरोबर असेल तेव्हा तुम्ही कायमच जिंका. अरुण दादा मस्त मजा आणलीत. वा वा वा, बहारदार परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, हास्याचा हा प्रवाह असाच खळाळत राहील. वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.